नमस्कार मित्रांनो, मी वैभव धोत्रे आपलं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी ह्या कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. तर आपण या स्लाईडला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छितो मी की जे लोक बहुतेक वेळेस शेअर बाजारामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा तिथून एखादं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करण्यासाठी किंवा इन्कम सोर्स क्रिएट करण्यासाठी ते पाहू इच्छितात, पण त्यांना बऱ्यापैकी गायडन्स नसतं. कोण ह्या मार्केटमध्ये कोण आहे किंवा याबद्दलची माहिती कुठून मिळवावी ह्याबद्दल काही माहिती नसतं. आणि मेन म्हणजे कसं, बेसिकच माहिती नसल्यामुळं पुढे आपल्याला काय करायचं असतं, ते शेअर्स कोणते घ्यावे, कोणत्या कंपनीचे घ्यावे, कधी घ्यावे हे आपल्याला काहीही कळत नाही. आणि एखादी कंपनी त्याचे शेअर्स जे आहेत ते नेमकं काय असतात, त्या शेअर्स घेणं म्हणजे काय असतं, ह्याच गोष्टी माहिती नसतात. तर नवीन एखाद्या व्यक्तीला इथे बऱ्याच वेळेस खूप त्रास होतो आणि ते स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर बाजारामध्ये येण्याचा विचार सोडून देतात. आणि जे लोक येतात त्यांना प्रॉपर गायडन्स किंवा कोणी मदतनीस नसल्यामुळं त्यांचे बरेचसे पैसे हे असेच वेस्ट होतात. म्हणजे त्यांना खूप लॉस सोसावा लागतो. एकतर त्यांचा जो वेळ असतो, अमूल्य वेळ त्यामध्ये जातो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना एकही रुपया मिळत नाही. पहिल्यांदा थोडंसं मिळतं, येतात थोडेसे, लगेच जातात, दुसऱ्या ट्रेडमध्ये लगेच दुसरा जातात पैसे. मग त्यांना ते जे पैसे आहेत ते टिकवून ठेवता येत नाहीत. मग आपल्याला या भागामध्ये आपण हे शिकणार आहोत की शेअर बाजारामध्ये प्रवेश करत असताना काय गोष्टी माहिती असाव्यात, आपल्याला कोण याच्यामध्ये फसवू शकतं का, शेअर बाजार खरंच हे लीगल आहे का, ह्यामध्ये कोण लोक एंट्री करू शकतात किंवा कोण यामध्ये खरंच त्यांचं इन्व्हेस्टमेंट्स त्यांच्यामध्ये त्यांचे जे हार्ड अर्न्ड मनी आहेत, पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात का आणि कसे करायचे याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. मी जास्त डीपमध्ये घेणार नाही आहे, कारण बऱ्याच लोकांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही आहे. याचा पूर्णपणे मी विचार करून हा व्हिडिओ पूर्णपणे मी बेसिक असा बनवलेला आहे, ज्या लोकांना काही माहिती नाही, खास त्या लोकांसाठी. जर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल तर मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि अशाच प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज तुम्हाला मिळण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करतो. तर आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात. शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी सुरू करण्याअगोदर मी माझ्याबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन देऊ इच्छितो. माझं नाव आहे वैभव धोत्रे आणि मी NISM हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट जे की सेबीची एक बॉडी आहे, त्यांच्याकडून मी हे प्रमाणपत्र मी मिळवलेलं आहे, जे की शेअर बाजारामध्ये एक इक्विटी डेरिव्हेटिव्ज म्हणून एक सेगमेंट असतो, जो की शेअर बाजाराच्या थोडंसं पल्याड असतो, जरा डीप म्हटलं तरी चालेल. तर त्या गोष्टीचं मी सर्टिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे आणि म्हणून ही नॉलेज देण्यासाठी, ही माहिती देण्यासाठी मी योग्य समजतो. तर पुढे चालूयात. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं का, ते जुगार असल्यासारखं असतं म्हणतात. म्हणजे त्यात एकाचा पैसा दुसऱ्याला जातो, दुसऱ्याचा पैसा तिसऱ्याला जातो. मग एखादा व्यक्ती पैसे कमवत आहे म्हणजे समोरचा व्यक्ती कोणीतरी पैसे गमवत आहे हे नक्की, असं त्यांचा एक समज असतो. तर तसं ॲक्च्युली नाही. आणि ह्यामध्ये पहिल्यांदा सर्वात अगोदर समजून घ्यावं लागतो की शेअर बाजाराचं अस्तित्व का आहे, त्याचे कारणं कोणते आहेत. तर सर्वात प्रथम गोष्ट अशी आहे, मी सांगू इच्छितो की शेअर बाजार देशाची आर्थिक पारदर्शकता जर आपल्याला कॅल्क्युलेट किंवा गणन करायचे असेल तर खूप लोक म्हणजे जे मोठे कंपनीज असू द्यात किंवा दुसऱ्या देशातली जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असू द्यात, ते एखाद्या देशाच्या निर्देशांक
म्हणजे शेअर बाजाराचा जी लेवल आहे, त्याची जे स्टेज आहेत ते पाहतात. म्हणजे त्याच्यावर वेगवेगळे फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, म्हणजे ते एक अनालिसिस करण्याचे मेथड्स आहेत, ते लावून ते चेक करतात की खरंच आपण या कंपन्यांमध्ये किंवा ह्या देशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे का. जेव्हा एखादी कंपनी विचार करते तेव्हा सामाजिक हितासाठी वगैरे विचार करेलच असं नसतं. ती त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा विचार करते. पण त्याच्यातून दुसरा असा फायदा होतो की जेव्हा दुसऱ्या देशाचा जेव्हा पैसा जेव्हा आपल्या भारतात येईल, तेव्हा आपल्या देशाची पण वृद्धी होण्यासाठी, म्हणजे आपल्या देशाची पण ग्रोथ होण्यासाठी मदत आपल्यालाही होते. ह्याच्यामध्ये फक्त एकाचा फायदा नसतो, दोघांचाही फायदा असतो. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, तो पैसा त्यांना कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचा आहे, ज्याच्यातून त्यांना पैसे चांगले कमवायचे आहेत, रिटर्न्स चांगले मिळवायचे आहेत. आणि आपला जो देश आहे तो अंडर डेव्हलप्ड आहे आणि आपल्याला पैशांची गरज आहे. आपण ग्रोथ करू शकतो, नाही अशातला भाग नाही, पण आपल्याला पैशांची गरज आपल्याला जास्त आहे. मग त्यांचा जर पैसा आपल्याकडे आला तर सहजच आपण आपल्या पद्धतीने आपल्या देशाची आपण विकास करू शकतो, वृद्धी करू शकतो, ग्रोथ करू शकतो. तर आपल्या देशाची जर आर्थिक पारदर्शकता जर पाहायची असेल तर दुसऱ्या देशातले लोक वगैरे ते आपल्या देशामध्ये येऊन सगळे फाईल्स वगैरे काढून नाही बघणार. ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देशाचा जो निर्देशांक आहे, सेन्सेक्स किंवा निफ्टी, तुम्हाला माहिती नसेल तर हे दोन निर्देशांक आपल्या भारताच्या शेअर बाजाराचे आहेत. दोन बाजार आपल्या भारतामध्ये आहेत, तसे भरपूर आहेत, पण जे पब्लिकली ट्रेडेड जे आहेत, म्हणजे पब्लिकली जे अवेलेबल आहेत ते दोन आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. आणि ते त्याच्यामध्ये जे निर्देशांक आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी खूप ॲडव्हान्स्ड फॉर्म्युलाचा वापर केला जातो. तर ते कशा पद्धतीचा येतो ते आपण नंतर डीपमध्ये पाहूयात. पण सध्या मात्र एवढं लक्षात घ्या की आपल्या देशाची जी बिझनेस आहे टोटल, तर त्या बिझनेसचा जो चेहरा असतो तो आपला सेन्सेक्स किंवा निफ्टी म्हणजे शेअर बाजाराचा निर्देशांक सांगत असतो. तर आणि दुसरं पॉईंट, सामान्य व्यक्तीचा व्यापारातील सहभाग. आता जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या कंपन्यांमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा त्याच्याकडे पैसा जास्त असतो ऑफकोर्स. मग तो बऱ्याच वेगवेगळ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून तो धनवान बनतो. पण यामध्ये गरीब व्यक्तीचा काय वाटा असेल? प्रत्येकाला श्रीमंत व्हायची इच्छा असते, पण त्यामध्ये जर त्यांना ऑपॉर्च्युनिटीज जर मिळाली नसतील, संधीच जर मिळाले नाहीत यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची, तर ते लोक श्रीमंत होतील का? नाही. तर त्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे जो इकॉनॉमीज जे इन्व्हेस्टमेंटसाठी मिळवण्यासाठी जे लेवल आहे, एका व्यक्तीकडून खूप पैसे, करोडोमध्ये पैसे घेणं मुश्किल असतं. पण जे गरीब लोक आहेत किंवा आपल्या देशाची जे पब्लिकली जी जनता आहे, प्रत्येक सर्वसामान्य जी जनता आहे, त्यांच्याकडे थोडे पैसे जर आपण एकत्र केलो तर ते कितीतरी हजारो करोड रुपये बनतात. आणि त्याचाच अर्थ त्या पैशांचा वापर आपण आपल्या बिझनेससाठी, आपल्या भारताच्याच बिझनेससाठी आपण वापरू शकतो. मग तो पैसा येणार कसा? जर आपण लोकांना, सर्वसामान्य जनतेला जर आपण संधीच उपलब्ध करून नाही दिलं तर. म्हणून शेअर बाजार जो आहे त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा, या व्यक्तींचा वापर, जो व्यापारामध्ये जो सहभाग आहे तो जर आपण दिलोत तर ते आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या देशाच्या ग्रोथमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये ते सहकार्य करू शकतील. आणि पॉईंटमध्ये वरच्या 2 पॉईंटमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या बिझनेसेसची जी ग्रोथ आहे, म्हणजे व्यापारवृद्धी जर पाहायची असेल किंवा जर करायची असेल, घडवून आणायची असेल, तर शेअर बाजाराचा खूप मोठा परिणाम, खूप मोठा जो कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल तो आहे. तो कसा? समजा तुम्हाला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुम्हाला कोणतीच कंपनी नाही, बँक, तर कोणतीच बँक तुम्हाला लोन देण्यासाठी तयार नसेल, नकार देत असेल, कारण त्यांना तुमच्या बिझनेसमध्ये जास्त रिस्क दिसते आणि तुमच्याकडे कोलॅटरल ठेवण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे गिरवी ठेवण्यासाठी काहीच नाही आहे.
पण तुमच्या बिझनेसवर पूर्णपणे विश्वास आहे, ती बँक तर कोणतीच बँक तर लोन देत नाहीये. मग त्यावेळेस भरपूर लोकांना तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असू शकतो. बँका जर इन्व्हेस्टमेंट करत नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही काय करू शकता, व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणा किंवा जे लोक अशा छोट्या छोट्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्या लोकांकडे जाऊन तुम्ही पैसे फंड रेज करू शकता तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. मग त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळणार, त्यांना तुमच्या बिझनेसमधून होणारा जो फायदा असतो त्या फायद्याची काही टक्केवारी. मग ते टक्केवारी तुम्ही आणि ते कशा प्रकारे ठरवाल ते तुमच्यावर डिपेंड असतं. पण ह्यातून एक लक्षात घ्या की यातून एखादा बिझनेस अस्तित्वात येतोय, उदयास येतोय. समजा 10 बिझनेस पैकी 7 बिझनेस जरी फेल गेले, 3 तरी बिझनेस असे राहतील जे आपल्या बिझनेसला, इकॉनॉमीजला, आपल्या इंडियाची जी इकॉनॉमी आहे त्या इंडियाच्या इकॉनॉमीला अपलिफ्ट करतील, वर नेतील. तर यातून आपल्या भारताचाच आपल्याला याच्यामध्ये किंवा आपला जो देश आहे त्या देशाचीच आपल्याला ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल. तर हे जे शेअर्स घेणे म्हणजे ते आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून ते आपल्या बिझनेसचा काही जो भाग आहे तो घेतील, तर त्या भागाला शेअर म्हणतात, दुसरं काही नाही. आणि त्याचंच थोडंसं मोठं रूप म्हणजे शेअर बाजार आहे. शेअर बाजारामध्ये ज्या कंपन्या ऑलरेडी मोठ्या आहेत, म्हणजे त्या कंपन्या ऑलरेडी लिस्टेड आहेत मार्केटमध्ये, शेअर बाजारामध्ये, त्याच कंपन्यांमध्ये ट्रेड होतं. मग त्या कंपन्यांना भरपूर पैशाची जेव्हा गरज भासू लागते तेव्हा ते पब्लिकली म्हणजे जनरल लोकांकडे पैसे मागतात. जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचा असतो तेव्हा ते व्हेंचर कॅपिटलिस्ट काम करतील, पण जेव्हा भरपूर पैशांची जेव्हा गरज असते तेव्हा ते जनरल लोकांकडून पैसे रेज करायचा विचार करतात. त्यावेळेस शेअर बाजारामध्ये येणं त्यांना गरजेचं असतं, त्याशिवाय ते नाही होऊ शकत, त्याशिवाय ते पैसा नाही घेऊ शकत. म्हणून जेणेकरून त्यांचा बिझनेसची ग्रोथ होते, आपला जो देश आहे त्या देशाची ग्रोथ होते. म्हणून आपण जो पैसा इन्व्हेस्ट करतो शेअर बाजारामध्ये तो फुकट वाया जात नाही, त्याचा समोर काहीतरी फायदा होणार असतो. पुढची स्लाइड. आता शेअर बाजाराचा आपण इतिहास पाहूयात थोडक्यात. आपल्याला वाटतं शेअर बाजार हे काय फार जुनं नाही आहे, याला काही हिस्ट्री नाही आहे, तर खरं सांगतो मी, 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीनं सर्वात अगोदर त्या कंपनीचे शेअर ॲम्स्टरडॅम या शहरामध्ये का देशामध्ये त्यांनी शेअर्स अदा केले होते, लोकांना इश्यू केले होते. तेव्हा त्यांना पैशांची गरज भासू लागली होती. बिझनेस जर नाही चालला तर बिझनेस थांबेल अशी त्यांना खंत वाटू लागली, भीती वाटू लागली. म्हणून ते जनरल जे कॉमन लोक होते त्यांना सगळ्यांना विचारले की आम्ही आमच्या शेअर्सचे या कंपनीचे आम्ही शेअर्स अदा करत आहोत, इश्यू करत आहोत. जर ज्या कोणाला कंपनीचे ओनर बनायची इच्छा असेल तर त्यांनी एवढे पैसे द्यावे आणि त्यांच्या मोबदल्यात कंपनीला जो काही फायदा होईल त्या फायद्याचा तुम्हाला भाग देण्यात येईल. मग जेवढं काही पैसा त्यांच्याकडे होता आणि जेवढा काही पाहिजे होता त्यांचं त्यांनी काय केले, पूर्णपणे एकत्र आकडा कोणता होता तो आकड्याला जेवढ्या रुपयांचे शेअर्स प्रमाणे पाहिजेत त्यांना तसे त्यांनी भाग पाडले आणि एक शेअर तितक्या रुपयाचा म्हणजे एक शेअर 10 युरोचा अशा पद्धतीनं त्यांनी ते भाग पाडले. मग ज्या लोकांना 10 शेअर्स पाहिजेत ते 100 युरोज देणे, ज्या लोकांना फक्त 2 शेअर्स पाहिजेत ते 2 युरोज देणे, अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट करून पैसा रेज केले होते. आणि तेव्हापासून शेअर्स ह्या गोष्टीची, या संकल्पनेची सुरुवात झाली. मग ते शेअर्स तशा पद्धतीने बऱ्याच कंपन्या आता त्यांचे शेअर्स इश्यू करू लागले, लोकांना वाटू लागल्या, देऊ लागल्या. मग लोकांना असा प्रश्न पडला की आपल्याकडे आपला पैसा कंपनीमध्ये गुंतून आहे, पण कंपनी ही आता प्रॉफिट काढते पण पुढे प्रॉफिट काढेलच ह्याची त्यांना गॅरंटी वाटत नव्हती. मग त्यावेळेस ते काय करणार, त्यावेळेस त्यांना हे शेअर जे आहेत ते शेअर्स विकण्याची गरज त्यांना पडू लागली. पण ते विकायचं कोणाला? आणि कंपनी जेव्हा शेअर इश्यू करते, एकदाच देऊन टाकते, त्यांच्या पैशांची जेव्हा गरज भासली
तेव्हा ते नेहमी 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 त्या गोष्टीबद्दल ते विचार करत नाहीत किंवा ते त्या लोकांसोबत डील करत नाहीत. म्हणजे आता ज्यांना गरज नाही त्यांचे शेअर्स परत घेणे, त्यांना पैसे परत देणे हे करत नाही. मग या शेअर्सचं होणार काय? मग ज्या लोकांकडे होते ते लोक अशा लोकांना शोधत होते ज्या लोकांना हे शेअर्स पाहिजेत. मग त्या वाढल्या चढल्या रेटनं ते शेअर्स विकू लागले. मग ते कंपनीला इन्फॉर्म झाल्याच्या नंतर त्या कंपनीनं काय करणार, फक्त ज्या व्यक्तीचं अगोदर नाव होतं त्या शेअरवर त्या व्यक्तीचं नाव खोडून टाकणार आणि नवीन व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये ॲड करणार. म्हणजे कंपनी जेव्हा 6 महिने वर्षभर बिझनेस केल्याच्या नंतर जो काही फायदा होईल तो आता या व्यक्तीला, अगोदरच्या व्यक्तीला न येता नवीन व्यक्तीला येईल. म्हणजे त्याला जो शेअर्स घेण्याचा जो फायदा आहे तो भेटेल. अशा पद्धतीने होऊ लागलं. पण कंपन्या छोट्या होत्या, कमी होत्या, म्हणजे कंपन्यांची संख्या कमी होती म्हणून ते सगळं पॉसिबल झालं. प्रत्येक व्यक्तीला शोधणं पण शक्य झालं. पण जसजसे कंपन्या वाढू लागल्या तसं तसं ह्या शेअर्समध्ये जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या लोकांना विकणं किंवा ज्या लोकांकडे शेअर्स आहेत त्या लोकांना शोधणं फार अवघड पडू लागलं. मग ह्या लोकांनी काय केले, काही लोक एकत्र जमा झाले आणि त्यांनी ठरवले की आपण एक मार्केट बनवूया. मार्केट म्हणजे ज्यामध्ये एक्सचेंज, शेअर्स घेणे, पैसा देणे. ज्या लोकांना शेअर्स विकायचे ते लोक पण त्याच ठिकाणी येणार आणि ज्या लोकांना शेअर्स पाहिजेत ते लोक पण त्या ठिकाणी येणार. ते पैसे घेऊन येणार, हे शेअर्स घेऊन येणार. मग त्या ठिकाणी येऊन ते विकणार, एकमेकांची खरेदी विक्री करणार. पण पुढे चालून आणखीन त्रास होऊ लागला. मग काय झालं, खूप लोक येऊ लागले. मग जागा जी आहे ती जागा कमी पडू लागली. मग त्या ठिकाणी काय झालं, काही असे नेमून दिलेले लोक यायचे ठरवले, ज्याला मार्केटचे जे शेअर बाजारचे एजंट म्हणतात किंवा ब्रोकर, आपल्या भाषेत जरी म्हणलं ते ब्रोकर येणार असं ठरलं. मग ते ब्रोकरला त्याचा मोबदला काय भेटणार, तर जेवढ्या रुपयांची खरेदी विक्री झालेली आहे त्याचा काही पर्सेंटेजचा भाग, थोडासा भाग. मग त्याला दलाली असं म्हणतात. म्हणजे 100 युरोचं जर शेअर त्यांनी ट्रान्सफर करून दिले की त्यांना 1 युरो किंवा 0.50 युरो अशा पद्धतीने 0.50 युरो अशा पद्धतीनं त्यांना ते अदा करू लागली ते रक्कम. ज्या एरियामध्ये ते देवाणघेवाण करत होते त्या एरियाला पिट असं म्हणतात. आणि अगोदर अक्षरशः तुम्हाला सांगतो, जसं आपण भाजी मंडईमध्ये जसं आपण हे करतो ना, ट्रान्झॅक्शन जसं करतो तशाच पद्धतीनं ते त्यांची देवाणघेवाण व्हायची. जसं एखाद्या व्यक्तीला जर शेअर विकायचं असेल, आपण समजून घेऊया की इन्फोसिस या कंपनीचं शेअर जर 50 शेअर यांच्याकडे असतील, 50 शेअर 200 रुपयाला जर त्यांना विकायचं असेल तर इन्फोसिस 50ला 200 रुपयाला 50 शेअर अशा पद्धतीनं ते विकू लागले. मग अक्षरशः तशा पद्धतीची बोली लागायची. मग त्यावेळेस जेव्हा एखादा व्यक्ती ओरडला तेव्हा समोरचा व्यक्ती येणार आणि तुला विकायचे आहे ना, मग तो त्याची काउंटर ऑफर ठेवणार की मला 200 रुपयाला नाही, मला 158ला पाहिजे. मग तो जर राजी झाला तर ते विकले जायचं, नाहीतर ते कॅन्सल व्हायचा सौदा. मग जेव्हा त्या व्यक्तीला पाहिजे किंवा दुसऱ्या एखाद्या कोणा व्यक्तीला जर 200 रुपयाला पाहिजे असेल तर तो काय करणार, 200 रुपयाला हे त्यांना पैसे देणार, त्याला शेअर्स अदा करणार आणि तिथे बिझनेस व्हायचा. मग अशा पद्धतीचा हा बिझनेस चालायचा अगोदर. नंतर ह्यामध्ये टेक्नॉलॉजी वाढत गेली. टेलिफोन लँडलाईन्स आले. मग टेलिफोन लँडलाईन आल्यामुळं त्यामध्ये जे अगोदर एका ठिकाणी पिटवर येऊन जे काम करायचं होतं, शेअर्सची जी देवाणघेवाण करायची होती ती आता मोबाईल फोनच्या किंवा टेलिफोनच्या द्वारे होऊ लागली. पण त्यामध्येही प्रॉब्लेम्स होऊ लागले की ज्या रेटला हा व्यक्ती मागतोय, मग ॲक्च्युअलमध्ये ते ट्रेड होईपर्यंत त्याच्या प्राईस जी होती ती प्राईस निघून जायची.
मग त्यामध्ये हा व्यक्ती जो क्लायंट होता, कस्टमर जो होता, ज्या व्यक्तीला विकायचा आहे किंवा विकत घ्यायचा आहे, मग तो ब्रोकरला ओरडायचा की त्यावेळेस रेट होता, त्यावेळेस प्राईस होती, त्यावेळेस तुम्ही का बरं नाही विकलात, मला मला त्यावेळेसच विकायचं होतं किंवा मला विकत घ्यायचं होतं. मग ते सौदे व्हायचे नाहीत. मग तेव्हा फार अडथळा यायचा. नंतर नंतर इंटरनेटची टेक्नॉलॉजी वाढली. मग ते सगळं काम ऑनलाईन होऊ लागलं. ब्रोकरच्या एकाच ऑफिसमध्ये बसून तो ब्रोकर ट्रेड करायचा. त्यानंतर ही पुढे टेक्नॉलॉजी अशी वाढली की ब्रोकरलाही ते त्रास होऊ लागला. म्हणून ब्रोकर त्यांचा जो टर्मिनल होता त्या क्लायंटसाठी बनवलेला क्लायंट कोडच्या पद्धतीनं प्रत्येकाच्या त्याच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर अवेलेबल करून देत गेला. म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला जर शेअर घ्यायची असेल, शेअर विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल, तर तुम्हाला आता ब्रोकरच्या ऑफिसला जायची गरज नाही किंवा ब्रोकरला कॉल करायचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या PC वरून किंवा सिस्टमवरून किंवा मोबाईलवरून सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. आणि ते जे सॉफ्टवेअर्स आहेत ते इतके इंट्युझिव्ह असे झालेले आहेत, म्हणजे इतक्या वरच्या लेवलवर ते अपग्रेड झालेले आहेत की तुम्ही विचारही नाही करू शकत. त्यामध्ये खूप साऱ्या सेगमेंट्सवर तुम्ही एका प्रत्येक सेकंड टिक बाय टिक तुम्ही ट्रेड करू शकता, बघू शकता आणि चार्ट पाहू शकता, ऑर्डर टाकू शकता. जर इंटरनेट नसेल तर तुम्ही कॉल अँड ट्रेडचा पण वापर करून तुम्ही डिरेक्टली ब्रोकरला फोन करून तुम्ही हे ऑर्डर्स टाकू शकता. म्हणजे ऑर्डर्स म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला बाय किंवा सेल, विकत घेणे किंवा विकायची जेव्हा आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायची असते त्याला ऑर्डर असं म्हणतात या गोष्टी या भाषेमध्ये. तर आता आपण शेअर बाजाराचा उदय कसा झाला आणि त्याचं डेव्हलपमेंट कशी झाली आपण पाहिलं. आता पुढचं पाहूयात की शेअर बाजाराची सुरुवात व त्याचा विकास कसा, भारतामध्ये शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली. तर जसं ॲम्स्टरडॅममध्ये जेव्हा जसं सुरू झालं होतं तसंच भारतामध्ये 1875मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही जे स्टॉक मार्केट आहे, शेअर बाजार जो आहे हा, तो उदयास आला सगळ्यात अगोदर. जी फोटो तुम्हाला या ज्या स्लाईडवर दिसत आहे तर ती जी फोटो आहे ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचीच आहे. तर तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशिया खंडातला सर्वात पहिला शेअर बाजार होता आशिया खंडातला. तो अजूनही अस्तित्वात आहे. पण नंतर त्यामध्ये काय झालं, टेक्नॉलॉजीचे काही प्रॉब्लेम्स येऊ लागले, त्रुटी येऊ लागल्या, म्हणून नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा दुसरा नवीन स्टॉक मार्केट हा तयार झाला. तो 1992 या साली तयार झाला आणि त्या एक्सचेंजवर सर्वात जास्त ट्रेड केलं जातं. का, म्हणजे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे, सर्व गोष्टी पाहण्याची मुफ्त सुविधा उपलब्ध आहे. जसं फ्युचर्स अँड ऑप्शन जे आहेत ते नवीन एक जे ॲडव्हान्स्ड सेगमेंट आहेत, तर त्या गोष्टी पण आपण त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर पाहू शकतो. तिसरं पॉईंट, भारतामध्ये शेअर बाजाराची संख्या. तर अगोदर भरपूर अशी संख्या होती, म्हणजे शेअर बाजार भरपूर होते. म्हणजे पुण्याचं वेगळं होतं, बँगलोरचं स्टॉक एक्सचेंज वेगळं होतं, कोलकाताचं स्टॉक मार्केट वेगळं होतं. पण आता बऱ्याच त्यातल्या जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत ते कट करण्यात आलेत, म्हणजे बंद करण्यात आलेत. का, म्हणजे खूप लोक शेअर बाजार या NSE आणि BSE वरच ट्रेड करू लागले, त्यामुळं त्या गोष्टी सगळ्या इग्नोर होत गेल्या. जर तुम्हाला ते पाहायचे असतील आता सध्या कोणत्या आहेत ते जर पाहायचे असेल तर ह्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. या वेबसाईटची URL आहे sebi.gov.in/stock-exchanges.html. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, हे कलकत्ता पण अवेलेबल आहे. इंटरनॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्यानंतर हे इंडियन कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX झालं, त्यानंतर NSE आहे, इथे NSE IFSC हे आहे. हे नवीन स्टॉक एक्सचेंज आहे, झालेलं परवाच तयार झालेलं आहे. आणि यांची स्टार्टिंग अजून 28 मे 2020ला या गोष्टीची स्टार्टिंग आहे. आणि हा मी व्हिडिओ जो रेकॉर्ड करत आहे तर तो आहे 16 मेला.
त्यामुळं आणखीन काही दिवसानंतर हा NSEचा IFSC हा स्टॉक एक्सचेंज सुरुवात होणार आहे. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये हे पाहणार आहोत की गुंतवणूकदाराचे संरक्षण. बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम फेस होतो किंवा असा डाऊटफुल क्वेश्चन निर्माण होतो की आपण शेअर बाजारामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार, पण आपल्याला यामध्ये प्रोटेक्शन आहे का? म्हणजे एखादी कंपनी आपल्याला फसवणार तर नाही ना? किंवा एखादा ब्रोकर आपल्याकडचे जे पैसे आहेत ते आपण ब्रोकरच्या अकाउंटवर ठेवतो, मग तो आपल्या पैशाचा गैरवापर करणार नाही ना? अशा प्रकारचे बरेच प्रश्न असतात. मग ह्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आपल्या भारतामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही अस्तित्वात आहे. ह्या कोणत्याही प्रकारचे जर आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतील, म्हणजे आपल्याला त्याबद्दल जर डाऊट असेल, तर त्या सेबीच्या स्कोर्स म्हणून हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण कोणत्याही ॲडवायझरी असू द्या किंवा एखादा स्टॉक ब्रोकर असू द्या, कोणावरही आपण कंप्लेंट टाकू शकतो की आपल्याला जर एखाद्या गोष्टीने आपल्याला जर त्रास झाला असेल किंवा फसवल्यासारखं जर वाटत असेल तर या मार्केटवर पूर्णपणे नियंत्रण आणि संरक्षण जे आहे हे सेबी आणि एक्सचेंजसुद्धा, एक्सचेंज म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे जे दोन एक्सचेंजेस आहेत, म्हणजे या एक्सचेंजचा सुद्धा कंट्रोल कंपन्यांवर असतो. कसा असतो की कंपन्या त्यांचे जे लॉ आहे, ज्या लॉमध्ये ते कंपन्या काम करत आहेत, तर त्या नियमांचा काटेकोरपणे पालन करत आहेत का हे पाहणं. त्यानंतर ते वेळेवर त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत, त्यानंतर त्यांचे जे बॅलन्स शीट आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते पूर्णपणे दाखवतात का, त्यांची ऑडिटिंग होते का, हे सर्व गोष्टी पाहण्याचं जे काम आहे ते एक्सचेंजेस आणि सेबी करत असते. त्यामुळं आपल्याला ह्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही की त्या कंपनी जे आपल्याला कागदपत्र आपल्याला जे सादर करतात ते खरंच ओरिजिनल आहेत का. 99% ते ओरिजिनल असतात. 99% जे ऑडिटर असतात, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणा किंवा एखादे इंटरनल ऑडिटर्स असू द्यात वगैरे, किंवा सेबीचे वगैरे जे पिरियडिक ऑडिट्स वगैरे जे होतात, तर ते सर्व गोष्टी काटेकोरपणे पालन करतात आणि ते करत आहेत की नाही हे चेक करतात. कधी कधी आपल्याला त्याचाही आपला फटका बसतो की एखादी कंपनी सिस्टीममध्ये, आता कसं आहे, प्रत्येक सिस्टीम हे परफेक्ट नसते, काही ना काहीतरी त्रुटी असतात. त्या त्रुटीचा वापर करून कंपन्या किंवा एखाद्या फ्रॉड लोक ह्या मार्केटमध्ये जो लोकांचा पैसा आहे त्या पैशाचा गैरवापर करू शकतात. हे क्वचित घडतं, पण आपण हुशार पाहिजे. ह्यावर आपण एकच काम करू शकतो की आपला जो पैसा आहे तो सर्व पैसा एकाच कंपनीवर पैसे इन्व्हेस्ट करायचा नाही. सिंपल. याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे पण म्हणतात. म्हणजे पूर्णपणे आपला पैसा एकाच कंपनीत जर टाकला तर त्या कंपनीची पूर्ण रिस्क आपल्या अंगावर आली. प्रॉफिटही तितकाच भेटतो. जेवढा शेअरचा भाव वर वाढेल तेवढा आपल्याला फायदा होईल. पण जर अशा गोष्टीमध्ये जर आपण अडकलो तर आपल्याला खूप मोठा लॉस आपल्याला सहन करावा लागतो. कधी कधी आपले पूर्ण पैसे पण जाऊ शकतात. तर ह्यामध्ये एक आपल्याला असा फायदा असतो की आपण पैसे इन्व्हेस्टमेंट केलोत, आपण त्या कंपनीचे ओनर आहोत, याचा अर्थ आपण त्या फ्रॉडशी रिलेटेड असतो असं नाही. म्हणजे ह्याबद्दल आपल्याला घाबरायची गरज नाही की आपण एखाद्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केलोत की आणि ती जर फ्रॉड निघाली तर आपल्याला पोलीस धरून नेतील, असं नाही होत ॲक्च्युली. कारण तुम्ही त्या कंपनीचे ओनर आहात, तुम्ही त्या कंपनीचे मॅनेजर नाही आहात. तुम्हाला माहीतच नाही की काय होतंय कंपनीमध्ये. तुम्ही फक्त त्या कंपनीने जे सादर केलेले जे रिपोर्ट्स आहेत, बॅलन्स शीट आहे, त्या गोष्टीचा वापर करून त्या गोष्टी पाहून तुम्ही डिसिजन घेतात. त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये अडकवण्यात शासनाला, प्रशासनाला काही इंटरेस्ट नसतो. तुमचे ऑलरेडी पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि तेच त्यामध्ये अडकून आहेत, तुम्ही त्याच गोष्टीशी परेशान असता. मग ते लोक तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा गैरफायदा करून नाही घेणार. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहिलं पाहिजे. आता पुढचा पॉईंट म्हणजे आपल्याला जो काही प्रॉफिट होतो तर त्या प्रॉफिटचे
प्रकार कोणकोणते आहेत, शेअर बाजारामधून जो फायदा होत असतो त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्यावर कर भरावा लागतो का, ते खरंच लीगल आहे का, म्हणजे आपण कर भरायला जाऊ आणि आपल्याला ते इलिगल म्हणून जर आपल्याला अडकवत असतील किंवा ते जर पॅन कार्ड तर ऑलरेडी आपलं दिलेलं असतं, त्यानुसार शासनाला जर वाटलं की हा व्यक्ती आपल्याला इलिगल करतोय आणि आपल्याला पकडतील का काय, अशाबद्दलची बरीच आपल्याला शंका आशंका भीती असते. तर ह्यामध्ये मी क्लिअर करू इच्छितो की सर्वात पहिल्यांदा नफ्याचे प्रकार किती आहेत. तर यामध्ये नफ्याचे प्रकार जवळपास 3 प्रकारे आपण मोडतात. त्याच्यामध्ये एक आहे ट्रेडिंग इन्कम, म्हणजे आपण जे डे टू डे आपण जे ट्रेड करतो, इंट्राडे म्हणा, स्पेक्युलेशन, त्याला इंट्राडेला स्पेक्युलेशन म्हणतात ते. त्यानंतर बिझनेस इन्कम, ॲक्च्युली मी 3 म्हणालो ना, तर ते 4 प्रकारे आहेत. तर त्यापैकी कोणकोणत्या, एक आहे इंट्राडेमध्ये आपण जे ट्रेडिंग करतो त्याला स्पेक्युलेशन म्हणतात, स्पेक्युलेटिव्ह टॅक्स, अशा पद्धतीचं ते टॅक्सेशन त्याला लागतं, इंट्राडे इन्कम. त्यानंतर दुसरा म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन म्हणून जो ॲडव्हान्स सेगमेंट आहे मार्केटच्या शेअर बाजाराच्या जरा वरच्या लेवलचा, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजीज वगैरे लावून आपण सेफमध्ये पण आपण रिस्क कमी करून किंवा जास्त रिस्क घेऊन पण आपण प्रॉफिट कमवू शकतो. पण ते जनरली नवीन लोकांसाठी ते रिकमेंडेड नसतं, कारण जोपर्यंत त्याची पूर्णपणे माहिती नसते, पूर्णपणे नॉलेज नसतं, तोपर्यंत त्यामध्ये एंट्री करणं हे फार चुकीचं ठरतं. तर हे झाली दुसरी इन्कम, बिझनेस इन्कम. फ्युचर्स अँड ऑप्शनमधून जे इन्कम करतो त्याला बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर होतं. तिसरं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, म्हणजेच आपण नफ्याचे प्रकार पाहत आहोत, म्हणजे आपल्याला यामध्ये कॅपिटल गेन एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवा फक्त, म्हणजे शेअर्स जे आपण विकत घेतो ते वाढलेल्या किमतीवर विकणं, त्याच्यातून जो फायदा झालेला असतो त्याला कॅपिटल गेन म्हणतो. आणि चौथा आहे डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड इन्कम म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेणार, त्या शेअरचा भाव पाहणार नाही, काय होईल ते होईल, पण तुमचा फोकस कशावर असणार आहे, कंपनी, आपण आपले पैसे जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते एखाद्या कंपनीकडे जातात, ती कंपनी त्या पैशांचा त्यांच्या बिझनेस चालवण्यासाठी वापर करते आणि जो पैसा आहे तो आल्यामुळे त्यांचा बिझनेस तो वाढलेला असतो, किंवा 6 महिने वर्षभर ते जे बिझनेस करून प्रॉफिट कमवतात, तर त्यांची एक रेकॉर्ड डेट, एक तारीख ठरली असेल 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये, त्या तारखेला ते त्यांचा जो डिव्हिडंड आहे तो त्यावेळेस ज्या लोकांकडे शेअर्स आहेत त्या लोकांना दिला जातो, त्याला डिव्हिडंड इन्कम म्हणतात. त्या डिव्हिडंड इन्कमला पण खूप टॅक्समध्ये वगैरे सूट असते. तर ती जी इन्कम आहे त्याला डिव्हिडंड इन्कम म्हणून कन्सिडर करतात. त्यामध्ये आपल्याला शेअर्सचा भाव कुठं चालला आहे ते आपल्याला पाहायची गरज नसते, जस्ट आपण शेअर्स घेणार आणि त्या डिव्हिडंड खात राहणार, सिंपल. त्यानंतर त्या इन्कमवर टॅक्स कशा प्रकारचे असणार आहेत. जे इन्कम इंट्राडेमधून जे आपण शेअर्सच्या इंट्राडेमधून जे आपण कमवतो इक्विटीमध्ये, जे आपण जर नॉर्मली जे शेअर्स असतात ते शेअर्स आजच्याच घेऊन आजच्याच विकतो, किंवा आजच्याच विकून आजच्याच घेतो, विकता पण येतं अगोदर त्यामध्ये, तर त्यातून जो इन्कम आपल्याला जनरेट होतो, क्रिएट होतो, तर त्याला स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणतात. तर स्पेक्युलेटिव्ह टॅक्स या फॉर्ममध्ये आपल्याला तो टॅक्स, त्या इन्कमवर टॅक्स आपल्याला भरावा लागतो. त्यानंतर दुसरा STCG, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. तर जे आपण शेअर्स आज घेतलोत आणि आजच्याच विकलो नाहीत, ते विकलोत उद्या, परवा, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, कधीही, पण 365 दिवसांच्या अगोदर. ओके, तर 365 दिवसांच्या अगोदर आपण विकतोय पण आजच्याच विकत नाही, त्याला STCG, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, या हेडखाली आपल्याला त्याला टॅक्स लागतो. तो जरा जास्त असतो लॉंग टर्म कॅपिटल गेनपेक्षा. लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे असे शेअर्स जे आज आपण घेणार आणि ते कंप्लीट 365 दिवसानंतर, 1 वर्षानंतर आपण ती शेअर्स विकणार.
त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. त्याचा टॅक्सेशन जो असतो, टॅक्सचा जो रेट असतो तो जरासा कमी असतो आणि त्यात बरेच सूट पण असते. म्हणजे एखाद जर लॉस झाला असेल आणि एखाद जर प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिटवर आपण टॅक्स भरतो, पण लॉस झाल्यामुळे, दुसऱ्या शेअरमध्ये लॉस झाल्यामुळं तो लॉस आपण इथे सेट ऑफ करून त्याचा टॅक्सची अमाऊंट आपण कमी करू शकतो. हा, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत बरेच, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल घाबरायचं काही कारण नाही. त्यानंतर तिसरं आहे टॅक्स बिझनेस इन्कम. जे आपण फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये जे आपण ट्रेड करतोय, तर त्यामधून जी काही इन्कम होते तर त्याला बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं. बऱ्याच जणांचा तो एक सोल बिझनेस म्हणून लोक करतात त्यामध्ये ट्रेडिंग. भारतामध्ये आहेत आणि अमेरिकेमध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये, डेव्हलप्ड कंट्रीमध्ये सुद्धा अशा लोक जे की त्यांचं मेन इन्कम जे आहे ते स्टॉक मार्केट ट्रेडिंगच आहे आणि ते त्यामध्ये अवेलेबल पूर्णपणे रिलाय असतात. म्हणजे त्यांचं सर्वायवल असतं ते पूर्ण स्टॉक मार्केट ट्रेडिंगवरच असतं अवेलेबल, म्हणजे त्यांच्यावर डिपेंडेंट असतं. आता तिसरा पॉईंट जो आहे तो महत्त्वाचा, कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे, तर हे पूर्णपणे कायदेशीर आहे. यामध्ये बेकायदेशीर असं काहीच नाही, अनलेस अँड अंटिल, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या बेकायदेशीरच्या लिस्टमध्ये येत नाही. म्हणजे कसं, जर तुमचा शेअर बाजाराबद्दलचा जर ट्रॅक रेकॉर्ड जर खराब असेल आणि तुम्हाला सेबी किंवा NSE जर तुम्हाला बॅन केली असेल ट्रेडिंग करण्यापासून, तर तुम्हाला बेकायदेशीर असेल. दुसरा पॉईंट, जर तुम्ही एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत असाल, जसं TCS म्हणा किंवा ऑरोबिंदो फार्मा, अशा मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्ही असाल काम करत आणि त्या कंपनीची जेव्हा ऑडिटिंग असते किंवा AGM ॲन्युअल जनरल मीटिंग जेव्हा ते ज्या दिवशीपर्यंत ठरलेलं असतं त्या दिवशीपर्यंत तिथं सर्व ठिकाणी नोटीस बोर्ड लावलेलं असतं की या ड्युरेशनमध्ये, या तारखांमध्ये तुम्हाला या शेअरचे खरेदी विक्री करायला जमत नाही, करू नका. का, म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे इन्सायडर आहात. इन्सायडर म्हणजे त्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात, तुम्हाला अंदाजा लावता येतो की कंपनी फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये आहे. तर त्या माहितीचा वापर करून तुम्ही स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी, मग नातेवाईक आले किंवा मित्रपरिवार आले, त्यांचा तुम्ही फायदा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही त्यांच्या अकाउंटवरून वगैरे ट्रेड करू शकता आणि ते बेकायदेशीर असतं. मार्केटमध्ये ते मॅनिप्युलेशन म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. जर तुम्ही गिल्टी फील झालात तर तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते आणि वर कारावास किंवा दंड वेगळाच. तर जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये असं काही नोटीस बोर्ड वगैरेवर लिहिलेलं असेल की या ड्युरेशनमध्ये तुम्ही शेअर्स घेऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही किंवा त्यांच्या कोणत्याच सेगमेंटवर तुम्ही ट्रेड करू शकत नाही, तेव्हा प्लीज तुम्ही ट्रेड करू नका आणि तुमच्या कोणत्या मित्रांना काहीच सांगू नका, नातेवाईकांना पण काही सांगू नका. जर पकडला तर प्रॉब्लेम पडेल फार. आता ह्यात आपण पाहूयात की शेअर बाजाराबद्दल काही खोट्या गोष्टी. शेअर बाजार हा फक्त जुगार आहे असं काही जणांना वाटतं. खरं सांगायला गेलं म्हणजे ह्यामध्ये जेव्हा आपण शेअर्स विकत घेतो एखाद्या कंपनीचे, तर त्या शेअर्स आपण कमी भावाला विकत घेतो. नंतर त्या जसं कंपनीची, त्या बिझनेसची ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असतो, तर तसं त्या शेअरचे पण भाव ऑटोमॅटिकली वाढणारच, म्हणजे ते स्वाभाविकच आहे. मग आपण शेअर्स कमी रेटला, आपण कमी भावात आपण विकत घेतो. नंतर ते वाढल्याच्या नंतर आपण ते काय करणार, जास्त भावामध्ये विकणार. मग तो कोणीतरी विकत घेणार, त्याला काय वाटणार की ह्या कंपनीने एवढ्या 6 महिन्यामध्ये किंवा या एका वर्षभरामध्ये इतका फायदा केलेला आहे, पुढे आणखीन फायदा किंवा त्या कंपनीमध्ये डेव्हलपमेंट होईल, ह्या अपेक्षेनं तो व्यक्ती त्या कंपनीचे शेअर्स वाढलेल्या भावात घेणार. म्हणजे तुम्ही जर 100ला घेतलेला असाल, तुम्ही 200 रुपयाला विकत असाल, तर तो 200 रुपयाला घेतोय, कारण त्याला वाटते की 200 रुपये स्वस्त आहे म्हणून. तुमच्यासाठी महाग झाले, तुम्ही काढलात, तुम्ही प्रॉफिट निघालात. तो शेअर घेतलोय 200 रुपयाला, तो 200 रुपयाचा 150 रुपयाला आला, पण त्याचा व्ह्यू आत्ताचा नाही ना, एका महिन्याचा किंवा 15 दिवसाचा नाही आहे व्ह्यू.
त्याचा व्ह्यू आहे 2 वर्षांचा, 3 वर्षांचा. त्या 2-3 वर्षामध्ये त्याचा शेअरचा भाव त्याला असं दिसतंय की ते 1,000 रुपयेपर्यंत जाऊ शकेल. तो घेऊन ठेवलाय, त्याला 50 रुपयाच्या मुवमेंटने त्याला काही फरक पडला नाही. तो नंतर आता विकलाच नाही, आणखीन वर पुढे गेला, थोड्या दिवसानंतर तो 1,000 रुपयाला गेला, 1,000 रुपयाला प्रॉफिट काढला. तर जसं जसं कंपनी स्वतःची वृद्धी किंवा डेव्हलपमेंट करत जाते तसं तसं त्या शेअरचा भाव पण वाढत जातो. मग यामध्ये जुगार असण्याचं काहीच एव्हिडन्स असं दिसत नाही. म्हणून हा जो शेअर बाजार जो आहे तो जुगार नाही. यामध्ये दुसरा जो सेगमेंट आहे तो प्रॅक्टिकली जुगार असल्यासारखा आहे, पण टेक्निकली तो जुगार नाही आहे. म्हणजे त्यामध्ये जो लुझिंग पार्टी जी आहे, फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये जो लुझिंग पार्टी जी आहे ती ट्रेडरच असू शकते किंवा हेजिंग करू शकते. म्हणजे त्यांच्याकडे शेअर्स आहेत पण त्यांना भीतीपोटी म्हणजे त्या शेअरची व्हॅल्यू खाली भरपूर पडू शकते किंवा त्यांना मोठा लॉस होऊ शकतो, म्हणून ते इन्शुरन्स काढू शकतात. मग ते फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये जर ते ट्रेड करत असतील ते लोक, तर त्यांच्यासाठी ते इन्शुरन्स आहे. तर त्यांना त्याच्यामध्ये जर लॉस झाले असेल तर त्यांना त्याचे गम वाटत नाही. त्यामुळे तो जरी झिरो सम गेम, म्हणजे तो एका व्यक्तीचे पैसे जात असतील तर दुसऱ्या व्यक्तीला भेटतंय, आणि दुसरा व्यक्ती कमवत असेल तर कोणातरी तिसऱ्या व्यक्तीचे पैसे जात आहेत, हे ॲक्च्युअलमध्ये असतं. ते जुगारच म्हणता येतं, पण ते नाही आहे, ते पण नाही आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचा फ्युचर्स अँड ऑप्शनचा डीप अभ्यास करावा लागतो. आणि मी तुम्हाला अशा पद्धतीचे टेलिग्रामवर वगैरे चॅनल्स आहेत माझे. तर एक चॅनल आहे आणि तुम्ही मला डायरेक्टली संपर्क साधू शकता. आणि पुढे माझी ईमेल आय डी आहे, तर त्या ईमेल आय डीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला कशा पद्धतीचं तुम्हाला गायडन्स हवं आहे ते विचारू शकता. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. तर त्या बाबतीत फ्युचर्स आणि ऑप्शन जे आहे त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे एकदा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की ते पण एक जुगार नाही आहे म्हणून. बऱ्याच जणांना असं वाटतं की खरी गुंतवणूक म्हणजे सोने, घरे, जागा किंवा मालमत्ता हीच आहे, शेअर्स नाही आहे. पण हेही चुकीचं आहे. जर तुम्ही सोनं घेतलात, घरात आणून ठेवलात, तर त्यातून तुम्हाला डिव्हिडंड इन्कम भेटणार नाही. जेव्हा तुमचं सोन्याचा जेव्हा भाव वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा होतो, एरवी नाही होणार. घरे सुद्धा. आणि जेव्हा समजा तुम्ही एखादा जागा घेतलेली आहे किंवा घर घेतलेलं आहे, घर हे किती वर्ष, कालांतराने किती वर्ष तसंच राहील असं नसतं. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स म्हणजे येतात, त्याला मेंटेनन्स करावं लागतं. जर तुम्ही जागा घेतलेली असेल तर त्याला प्रोटेक्शन द्यावं लागतं, त्याला कंपाऊंड करणं, त्यांची देखभाल करणं, देखरेख करणं हे तितकीच गरजेची आहे. आणि शेअर बाजार हा फक्त रिकाम्या लोकांचा उद्योग आहे असंही काही जणांना वाटतं. पण जर तुम्ही खरं पाहिलात तर शेअर बाजारामध्ये कितीतरी असे लोक आहेत जे खूप फुल बिझी असताना सुद्धा शेअर बाजारामध्ये ट्रेड करून पैसे कमवतात. त्यासाठी स्पेशल नॉलेजची किंवा स्पेशल याची काही क्वालिफिकेशनची काही गरज नाही आहे. फक्त तुम्हाला शेअर बाजाराचा किंवा मार्केटचा ओव्हरऑल थोडासा अंदाज राहिला पाहिजे, ज्ञान राहिलं पाहिजे. तर त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याची मी तुम्हाला ह्याही गोष्टीमध्ये मदत करायला तयार आहे. तर ते पुढे आपण पाहणारच आहोत कशा पद्धतीनं काही नाही. शेअर बाजार जो आहे तो गरीब लोकांचा पैसा हडपण्यासाठीच केलेला एक षडयंत्र आहे असं काही लोकांना वाटतं. की काही श्रीमंत लोक आहेत किंवा मोठे मोठे असे ट्रेडर्स आहेत जे गरीब लोकांचा पैसा खायलाच बसलेत असं त्यांना वाटतं. म्हणजे ते रागारागात अशा पद्धतीने ते बोलतात. मी बऱ्याच जणांना पाहतो, बोलतो. मग ते असं म्हणतात की काहीतरी असे लोक मोठे आहेत जे लोक आपल्या गरीब लोकांचा पैसा खायला बसतात. असं काहीच नाही आहे. मी खरं सांगतो, म्हणजे गरीब लोकांच्या पैशांमधून त्यांचं पोट भरत नाही. क्लिअर. ज्याच्याकडे नॉलेज कमी आहे त्याचा पैसा जातो, त्याच्याकडे नॉलेज जास्त आहे किंवा जो पूर्णपणे मार्केटला जाणतो, अभ्यास करून मार्केटमध्ये एंट्री करतो आणि मार्केटला नीट पद्धतीने ओळखतो, इमोशनलेस ट्रेडिंग करतो, त्यालाच प्रॉफिट भेटतं आणि तोच कन्सिस्टंटमध्ये राहतो. म्हणून मार्केटमध्ये फक्त 5% लोक प्रॉफिटेबल आहेत, 95% लोक हे लूजर्स आहेत, त्यांचे पैसे लूज होतात.
प्रत्येक व्यक्ती हा लुजर असतो, हेही तितकंच खरं आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्टार्टिंगच्या फेजमध्ये लुजरच असतो. पण जर तो सोडला मार्केट तर सोडला, तो तो येणार नाही आहे, तो कधीच नंतर प्रॉफिटेबल होणार नाही. कारण त्यात तो ऑलरेडी त्याचा कॉन्फिडन्स इतका लूज झालेला असतो त्याचा, की नंतर तो प्रॉफिटमध्ये येण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून तो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं सोडून देतो. आणि हेच प्रॉब्लेम पडतं, लोक एकदा सोडले की सोडतात आणि ते लुजर म्हणून सोडतात, ते प्रॉफिट घेऊन सोडत नाहीत. आणि एकदा जर प्रॉफिट यायला लागलं की माणूस सोडतच नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्ही शिकलं पाहिजे. मार्केट शिकल्याशिवाय किंवा ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट काय असते, कंपन्या कशा चालतात, त्यांचं जे बॅलन्स शीट आहे ते वाचायचे कसे, जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट निघणारच नाही. आणि असं मी पूर्ण शिकून मी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करेल हे जे म्हणतात ना, तेही होत नाही. आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करून कमी पैशांनी तरच आपल्याला काही काही गोष्टी शिकायला भेटतात. आता पाहूयात शेअर बाजारामध्ये प्रवेश कसा करायचा. त्यामध्ये प्रवेश करण्याचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे शेअर बाजार आणि दुसरा आहे म्युच्युअल फंड, इन्शुरन्स किंवा इतर काही गोष्टी, म्हणजे RD असू द्या किंवा ट्रस्ट असू द्या किंवा जे रिटायरमेंट फंड्स असतात त्या थ्रू असू द्या, त्याच्या मार्फत असू द्या. जो पैसा थोडासा आपण रिस्की जेव्हा आपण टाकतो, कन्सिडर करतो, तेव्हा तो पैसा शेअर बाजारामध्ये जाण्याची जास्त शक्यता असते. तर ती एक इनडायरेक्ट सोर्स आहे. आणि डायरेक्ट सोर्स म्हणजे आपण डिरेक्टली शेअर बाजाराचं अकाउंट ओपन करून एंटर करणे. आपण पुढच्या या स्लाइडमध्ये पाहणार आहोत की गुंतवणूक म्हणजे शेअर बाजारामध्ये एंट्री कशी करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट आपल्याला ओपन करावं लागतं. तर तुम्हाला मी एक हे बनवूनच तुम्हाला सांगतो की स्वतः एक स्केच करून दाखवतो की डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटचा स्ट्रक्चर कसा असतो नेमका. हा आहे तुमचा बँक अकाउंट. ह्यामध्ये तुमचे पैसे असतात. त्यानंतर इथे बरेच असे छोटे कंपन्या आहेत, समजा छोट्या मोठ्या कंपन्या आहेत बरेच. ह्या कंपन्यांमध्ये ट्रेडिंग होत असते, बाईंग सेलिंग होत असते. तर त्या बाईंग सेलिंग करण्यासाठी आपला बँक अकाउंट हा केपेबल नसतो. त्यासाठी आपल्याला ट्रेडिंगचा अकाउंट ओपन करावा लागतो. ट्रेडिंग अकाउंट जो आहे तो असतो ब्रोकरचा अकाउंट, किंवा त्याला ब्रोकर्स अकाउंट असं म्हणतात. आपला हा जो पैसा असतो तो ब्रोकरकडे जातो. पैसा ब्रोकरच्या अकाउंटमध्ये, तो पैसा ब्रोकर हा कोणते शेअर्स विकत घेण्यासाठी आणि विकण्यासाठी तो वापरतो. जर तुमच्याकडे जेवढे काही तुम्ही पैसे टाकताल त्या पैशांच्या अनुसरून तुम्ही शेअर्स डायरेक्ट त्या मार्केटमधून तुम्हाला जे पाहिजेत शेअर्स ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ते जे शेअर्स आलेले आहेत ते पूर्वी तुम्हाला त्या शेअरचे सर्टिफिकेट यायचे, आता त्याचे सर्टिफिकेट येत नाहीत. आता त्या सर्टिफिकेटचा डिमटेरियलायझेशन झालेलं आहे. मग का, म्हणजे अगोदर शेअर्स जेव्हा येत होते तेव्हा तुमच्याकडे ते शेअर्स यायला 30 दिवस लागायचे आणि त्यामध्ये बरेच असे फ्रॉड्स पण झालेले आहेत. शेअर सर्टिफिकेट्स डुप्लिकेट आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा ते तुम्ही विकायला जाल तुम्हाला वाटतं की ते शेअर ओरिजिनल आहेत, पण जेव्हा तुम्ही विकायला जाल तेव्हा ते डिबार व्हायचे आणि तुम्हाला त्या ट्रॅकिंग करणं फार अवघड जायचं अगोदरच्या काळात. पण आता ते सर्व शेअर्स डिमटेरियलायझेशन झाल्यामुळे त्याचा मटेरियल सर्टिफिकेट येत नाही, तो
इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये तो एका वेगळ्या अकाउंटमध्ये तो जमा होतो. त्याला म्हणतात डीमॅट अकाउंट, डीमटेरियलाइज्ड अकाउंट. हा डीमॅट अकाउंट सुद्धा ट्रेडिंग अकाउंटला लिंक असतो. ट्रेडिंग अकाउंट जो आहे तो एक्झॅक्टली म्हणजे एक्सचेंज सोबत पण लिंक असतो, बँक अकाउंट सोबत पण असतो आणि डीमॅट अकाउंट सोबत पण असतो लिंक. जेव्हा तुम्हाला शेअर्स विकायचे असतील, जर तुम्ही या डीमॅट अकाउंटचा जर ॲक्सेस या ब्रोकरला जर दिलेला असेल, या ब्रोकरला जर तुम्ही ॲक्सेस दिला असेल, कशासाठी? विकण्यासाठी. म्हणजे या डीमॅट अकाउंटची तुम्हाला पॉवर ऑफ अटॉर्नी POA म्हणतात. तर पॉवर ऑफ अटॉर्नी जर तुम्ही ब्रोकरला दिलेलं असेल तर ब्रोकरकडे हक्क असतो तुमचे शेअर्स डीमॅट अकाउंटमधून विकणे तुमच्या बिहाफमध्ये. म्हणजे तुम्हाला वेगळं डीमॅट अकाउंटकडून तुम्हाला वेगळं DIS डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप एक फॉर्म असतो. जसं आपण पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी बँकेमध्ये आपण जसं डिपॉझिट किंवा विड्रॉल फॉर्म जसं आपण घेतो आणि फॉर्म भरून आपण फिल करून पैसे भरतो किंवा काढतो ना, तसा एक फॉर्म असतो DIS स्लिप म्हणून. तर तो फॉर्म आपल्याला भरून द्यायची गरज पडत नाही. मग आजकाल सगळे जे ब्रोकर्स, ऑनलाईन ब्रोकर जे आहेत ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो ऑनलाईन पद्धतीने, तर ते ब्रोकर्स DIS फॉर्मची आपल्याला गरजच पडत नाही म्हणून ते पूर्णपणे ह्याचा ॲक्सेस घेतात. आणि ते काही इलिगल नाही आहे, ते लिगलच आहे. फक्त तुम्ही त्यांना काही जर ऑर्डर दिलेली जर नसेल, जर तुम्ही जर त्यांना काही ऑर्डर दिलेली नसेल तर मग त्याचं काही, तर तुम्ही त्यांना काही ऑर्डर जर दिलेली नसेल त्यांना आणि जर ट्रान्झॅक्शन झालेलं असेल तर तुम्हाला त्यावर ॲक्शन घ्यावी लागते की खरंच तुमच्या बिहाफमध्ये झालेले नाही आहेत हे ट्रान्झॅक्शन्स म्हणून. सो या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत की हे जेव्हा पैसा इथून फ्लो होतो ब्रोकरच्या अकाउंटमध्ये, मग नंतर ब्रोकर आपल्या बिहाफमध्ये ट्रेडिंग करतो किंवा आपण त्या ब्रोकरचा ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून आपण जेव्हा शेअर्स जेव्हा विकत घेतो ते शेअर्स नंतर इकडे डीमॅट अकाउंटमध्ये येणार आणि ते जेव्हा आपल्याला विकतो शेअर्स तेव्हा या डीमॅट अकाउंटमधून इथून पुन्हा मार्केटला जाणार आणि तो जो पैसा आलेला आहे तो ब्रोकरच्या अकाउंटवर राहणार आणि तो पैसा आपण बँक अकाउंटमध्ये वापरू शकतो. अशा पद्धतीचा हा जो फ्लो बनलेला असतो, हा फ्लो आपल्याला समजणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटमधला फरक माहिती नसल्यामुळं हा प्रश्न पडतो की नेमकं डीमॅट अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे का ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंट कॉमनली ब्रोकर ओपन करतो आणि डीमॅट अकाउंट जे आहे ते CDSL अँड NSDL या दोन्हीपैकी एकाकडे आपला अकाउंट हा ओपन होतो. NSDL ही पॅन कार्ड काढून देणारी कंपनी आहे, पॅन कार्डची कंपनी आहे. आणि CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरीज अँड सिक्युरिटीज लिमिटेड ही आहे. तर या दोघांच्या किंवा या दोघांपैकी एकाचा आपल्याला डीमॅट अकाउंट ब्रोकरच ओपन करून देतो. आपल्याला वेगळा डीमॅट अकाउंट ओपन करायची गरज नाही, सर्व काही ब्रोकर करून देईल. पण आपल्याला हे दोन अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. त्याला हा बँक अकाउंट लिंक करणं पण गरजेचं आहे तितकंच, पैसे ॲड करण्यासाठी किंवा विड्रॉल करण्यासाठी, जेणेकरून आपले पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवर जाता कामा नये. आपण आता पाहूयात की या पुढचा पॉईंट, कमी पैशांनी सुरुवात करावी. कधी पण जेव्हा आपण मार्केटमध्ये नवीन येतो तेव्हा आपल्याला काही माहिती नसतं की किती पैसे आणावे, त्या पैशांचा खरंच म्हणजे ट्रेडिंग कशी करावी, काहीच तितकं आपल्याला आयडिया नसतं. जर तुम्ही 1,00,000 रुपये आणलात आणि पहिल्या वेळेस माहिती नसतं आपल्याला, मार्केटचा तितका एक्सपोजर नसतो, लॉस होतो. तर 1,00,000च्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्हाला 50% म्हणलं तर 50,000 जातील. आणि तेच जर तुम्ही आणताना जर 1,000 ते 2,000 जर आणलात तर 50% जर पैसे गेले म्हणजे 500 ते 1,000 रुपये जातील फक्त. मग विचार करा, शिकणार तुम्ही तेवढंच आहात,
1,00,000 नाही तेवढंच शिकणार आहात आणि 2,000 किंवा 1,000 पण तुम्ही तेवढंच शिकणार आहात. मग जास्त पैसा आणायचा का? कमी पैशानं सुरुवात करायचं. पहिल्यांदा मार्केट शिकायचं, समजून घ्यायचं. मग एकदा का आपल्याला कळायला लागलं, जसं आपल्याला प्रॉफिट भेटत असेल तसं आपण इन्व्हेस्टमेंट वाढवायची. आणि हीच अप्रोच जे आहे ते मार्केटमध्ये वर्क करतं. तुम्ही भरपूर मोठा पैसा आणाल, नंतर मोठी मोठी ट्रेडिंग करतो म्हणणार, नंतर प्रॉफिट जर नाही निघाला, लॉस झाला तर खूप मोठा सबस्टेन्शियल लॉसेस होणार. मग तुम्हाला रडल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळं मार्केटला तुमच्या पैशांची व्हॅल्यू नाही. क्लिअर सांगतो, तुमच्या पैशांची व्हॅल्यू नाही. तुमच्याकडे 1 करोड नाही, 10 करोड नाही, 100 करोड जरी असतील तर तुमच्या पैशांना व्हॅल्यू नाही. तुमच्या फक्त नॉलेजला व्हॅल्यू आहे. जेवढं तुम्हाला मार्केटचा ग्रास्प आहे, नॉलेज आहे, तेच तुम्हाला कामी येणार आहे. तुमच्याकडे 100 रुपये असू देत हो, पण त्या 100 रुपयावर तुम्ही 100% प्रॉफिट करता म्हणजे दुप्पट झाले ना. 100 रुपयावर करू शकता तर तुम्ही 10,000वर पण करू शकता, 1,00,000वर पण करू शकता. पण नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि जसं पैसा जास्त वाढत जातो तसे रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. लॉस झाल्यावर फार मोठा मनस्ताप होतो. 100 रुपयाचा जर तुम्हाला लॉस झाला 50% तर 50 रुपये जातील. 50 रुपयाचा लॉस मनस्ताप होत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे 1,00,000 रुपये येतील आणि 1,00,000चे 50% जेव्हा जातील 50,000, तेव्हा तो जो मनस्ताप असतो तो ह्या 50 रुपयाच्या बरोबर येत नाही. नॉलेज तितकंच भेटतो पण मनस्ताप खूप जास्त होतो. म्हणून ह्या गोष्टीला समजून घ्या. कमीत कमी पैशाने सुरुवात करा. शक्य तितक्या भरपूर पुस्तकं वाचा. बिझनेस रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड ह्या सर्व गोष्टींचे तुम्ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. यूट्यूबवर इतके चांगले चांगले व्हिडिओज आहेत, खूप अतिशय चांगले जे व्हिडिओ करणारे किंवा स्टॉक मार्केटचं नॉलेज असणारे जे लोक आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत असतात. तर त्यांचे व्हिडिओ पण तितकंच पाहणं गरजेचं आहे. त्यांच्या व्हिडिओ पाहिल्यानं त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो, एक वेगळी अटॅचमेंट बनते. म्हणून आपण व्हिडिओज पण तितकंच पाहणं गरजेचं आहे. ॲडिक्टेड व्हायची गरज नाही आहे. जेवढं तुम्ही पुस्तकातून नॉलेज मिळवतात ना, तेवढं तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमधला कोणताही व्हिडिओ यूट्यूबर हा तुम्हाला तितकी मदत नाही करू शकत जेवढं तुम्ही तुमची स्वतःची मदत करू शकाल. म्हणून तुम्ही शक्य तितकं पुस्तकं वाचण्याकडे जास्त फोकस केला पाहिजे. आता हा 5वा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा एक ग्रुप चांगला असला पाहिजे. ज्या ग्रुपमध्ये तुम्ही बोलत आहात किंवा ज्या व्हॉट्सॲप ग्रुप म्हणा किंवा टेलिग्रामचा ग्रुप आहे, माझाही आहे, तर ज्यामध्ये आहात तुम्ही, तो ग्रुप अतिशय सॉफिस्टिकेटेड म्हणजे हुशार लोकांनी भरून असला पाहिजे. त्यातले 1-2 जरी लोक हुशार असतील ना तरी पुष्कळ आहे. मदत करणारे लोक पाहिजे. जे लोक मदत नाही करत ते दुसऱ्यांना तर कमवून नाही देऊ शकत, ते स्वतः कमवत नाही, स्वतःही सुद्धा कमवत नाहीत. आपल्याला वाटतं ना की जे पैसे भरपूर लोक कमवतात ते लोक आपल्याला काय शिकवतील. ज्या लोकांना मार्केटचं खरंच नॉलेज आलेलं आहे ते लोक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील. हां, फीस चार्ज करतील एखाद्या वेळेस थोडीफार, पण ते तुम्हाला मदत नक्की करतील. आणि असं नाही की फीस चार्ज करत असतील तरच ते चांगले आहेत आणि जे चार्ज करत नाहीत जसं मी आणि त्या लोकांना नॉलेज नाही, अशातला भाग नसतो. कधी कधी जे लोक फ्रीमध्ये सर्व्हिस देतात त्यांना पण भरपूर जास्त नॉलेज असतो, हे तितकंच लक्षात घ्या. त्यानंतर दुसऱ्यांच्या म्हणण्यावर गुंतवणूक करू नका. कितीही चांगला ग्रुप असेल, कितीही चांगला व्यक्ती जर त्यामध्ये मदत करणारा असेल, त्या व्यक्तीच्या म्हणण्यावर तुम्ही तुमच्या पैशांची दिशा ठरवायची नाही. तुम्हाला जे पटतंय तेच तुम्ही करायचं आणि पटण्यासाठी तुमच्याकडे बुद्धी चांगली ठेवायची. म्हणजे मार्केटचा चांगला नॉलेज घ्यायचा. ऑपॉर्च्युनिटी एक नाही 50 ऑपॉर्च्युनिटी जाऊ द्या मार्केटच्या, पण जोपर्यंत तुम्हाला ओव्हरऑल पूर्णपणे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठा पाऊल उचलायचा नाही. नाहीतर तुमच्या पैशांची एक चिंचुक्याप्रमाणे वापर करण्यात येईल. माझंच उदाहरण घ्या. समजा तुम्ही मला एखादा विचारलात की कशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तर मी तुमच्या पद्धतीने विचार नाही करणार, मी माझ्या पद्धतीने विचार करणार. माझे पोर्टफोलिओ खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज आहे. जर तुम्ही विचारलात ही पेनी कंपनी किंवा ह्या कंपनीचा शेअर 5 रुपये आहे, 10 रुपये आहे, 15 रुपये आहे, मी करू का याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, तर
मी जर म्हणालो की 2,000 ठीक आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, मी 2,000 म्हणतोय कारण का माझ्याकडे 1 लाख किंवा 2 लाखाचं कॅपिटल आहे म्हणून मी 2,000 म्हणतोय. मग माझ्यासाठी 1 लाखाच्या 2% झाले, 2 लाखाच्या 1% झाली ना इन्कम म्हणजे इन्व्हेस्टमेंट. माझ्यासाठी ती खूप खूप ओके आहे, पण तुमच्यासाठी नाही आहे. ती छोटी कंपनी आहे म्हणून त्या कंपनीच्या शेअरचा भाव पण फार कमी आहे. हे विचार घ्या. तुमच्याकडे जर कॅपिटल 2,000 रुपयाचं आहे, कॅपिटल तुमचं जर 2,000 रुपयांचं असेल आणि त्याबद्दल जर तुम्ही मला विचारत असाल, गायडन्स करत असाल आणि मी जर म्हणतोय 2,000 रुपये त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे, मी विचारलोच नाही तुमचं कॅपिटल किती आहे मुळात, तर काय होईल? रॉंग डिरेक्शन होईल. तुम्हाला तुमच्या पद्धतीनंच विचार करणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या गोष्टीवर तुम्हाला करायला जमत नाही. आता हे आपण अगोदरच सांगितलेलं आहे किती पैशांनी सुरुवात करावी. तर मी आणखी क्लिअर सांगतो की किती पैशांनी सुरुवात करावी. तर जर तुमच्याकडे जॉब असेल तर त्या जॉबची जी सॅलरी आहे त्या सॅलरीच्या 5 to 20% तुम्ही पैसे आल्या पैसे सॅलरी डिपॉझिट झाल्या ते बाजूला काढून ठेवायचे. ते अशा वेगळ्या सेफ ठिकाणी ठेवायचे, दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ठेवायचे. जी बँक अकाउंट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटसोबत लिंक केलेली आहे त्या बँक अकाउंटमध्ये ठेवा, चालेल. त्या ठिकाणी ठेवून जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भेटतील मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करायचे. एरवी करायचे नाही केलं तरी चालेल. तुम्ही 100 रुपये असू द्यात, महिन्याकाठी तुम्हाला 100 रुपये जरी करता आले तरी ठीक आहे. जर तुमच्याकडे जॉब नसेल, तुम्हाला जर घरच्यांच्या पैशांवर, जर तुम्ही स्टुडंट असाल आणि घरच्यांचे पैसे तुम्हाला येत असतील, त्यातले महिन्याला 100 नाही 2 महिन्याला जरी 100 येत असतील ना, काढा बाजूला काढा बिंदास्त. त्याच्याबद्दल विचार करू नका. ते इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला खूप पुढे मदत करणार आहेत आणि हे 50 रुपयांची जी सेव्हिंग आहे ते पुढे 50,000ची पण सेव्हिंग करून देईल, कारण ही हॅबिट झालेली असते. म्हणून आत्ताच हॅबिट लावा, ती उशीर करू नका. शक्य तितक्या कमी पैशांनी सुरुवात करा. सॅलरी जी आहे त्या सॅलरीच्या 5 ते 20% पर्यंत ठेवायचे. स्टार्टिंगला 5% ठेवायचे. हळूहळू तुम्ही वाढवू शकता. जसं तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाईल तसं तुम्ही वाढवू शकता. पण अचानक एकदम मोठा एक पैसा आणून मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट चांगला कमवाल ह्या गैरसमजामध्ये राहू नका. मार्केट खूप मोठा एक समुद्र असल्यासारखं आहे, त्यामध्ये खूप गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतात. पहिल्यांदा तुम्ही एवढा मोठा पैसा घेऊन आलात आणि तर काहीच शिकू शकणार नाही. त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे. मग तुम्ही एक काम करायचं, आता bit.ly/new-upstocks ह्या लिंकवर तुम्ही जाणे. जर तुम्हाला ह्या लिंक टाईप करायची नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, ती पहा. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. तिथे तुमचा ईमेल आय डी आणि आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर हा एंटर करून OTP टाका आणि तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही प्रोसेस करा. हे केल्यानंतर तुम्ही जेव्हा पूर्णपणे अकाउंट ओपन कराल तेव्हा तुम्हाला मी माझा एक चॅनल आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲड करेल. त्यानंतर तुम्हाला जे काही गायडन्स लागणार आहेत, म्हणजे व्हिडिओज यूट्यूबवरच्या कोणत्या व्हिडिओज चांगल्या आहेत, कोणत्या व्हिडिओज पाहायला पाहिजे, कोणत्या गोष्टी कशा शिकल्या पाहिजेत आणि किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, त्याच्या पोर्टफोलिओ सायझिंग कशी केली पाहिजे, याबद्दलच्या जे छोट्या लहान गोष्टी जे असतात, जे नवीन एखाद्या व्यक्तीला ज्या लागणाऱ्या असतात, कोणी सांगत नाही, त्या पूर्णपणे तुम्हाला मदत केल्या जातील. त्यानंतर फ्युचर्स ऑप्शन्स काय असतं त्याच्याबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला शेअर करेल मी. आणि वेगवेगळे जे स्ट्रॅटेजीज आहेत, मी स्वतः काही स्कॅनर्स तयार केले आहेत ज्यामध्ये स्टॉक्स कोणकोणत्या आहेत. इंट्राडेमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला जे स्टॉक्स जे आहेत तर त्या कशा शोधायचे आहेत ते पण तुम्हाला एक स्कॅनर्सच्या पद्धतीनं तुम्हाला सर्च करावं लागतं. तर ते स्कॅनर्स मी स्वतः बनवलेले आहेत, ते पण तुम्हाला देण्यात येईल. त्यामधून तुम्हाला ट्रेडिंग करता येईल. आणि दुसरं म्हणजे न्यूज जे आहे, मार्केटमध्ये न्यूज येणाऱ्या थोडंसं उशिरा पोहोचतात, तर अगोदर त्या न्यूजवर त्या स्टॉकवर ॲक्शन झालेला असतो बाईंग किंवा सेलिंगचा.
तर ते कोणते स्टॉक आहेत ज्यामध्ये ॲक्शन झालेलं आहे, बाईंग झालेली आहे का सेलिंग झालेली आहे, लोक इंटरेस्टेड बाईंगमध्ये आहेत, म्हणजे प्रॉफिट ते वाढणार आहे शेअर का पडणार आहे, हे जर तुम्हाला पाहायचं असेल त्याच्याबद्दलचे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आहेत त्या पण शिकवल्या जातील. मी यूट्यूबवर पण व्हिडिओ टाकत जाईन, तुम्हाला पर्सनलमध्ये पण मदत करील. पण तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही अकाउंट ओपन केलात तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली भेटतील. कारण ही जी अकाउंट आहे, ही जी लिंक आहे ती माझी रेफरल लिंक आहे. आणि मी या अपस्टॉक्स या कंपनीचा जे एक ब्रोकर आहे सॉफ्टवेअर त्यांचं अतिशय चांगलं आहे. तर त्या ब्रोकिंग कंपनीचा मी ऑथराइज्ड पार्टनर आहे. त्यामुळे मलाही फायदा होईल आणि तुम्हालाही फायदा होईल. जर काय तुम्हाला क्वेरीज असतील तर त्या support@arabellife.com ह्या ईमेल आय डीवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इतक्यात हा व्हिडिओ मी संपवतो. धन्यवाद.